नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत सराव संच 3.6 त्याच्यातील पहिलं बहुपदीचे अवयव पाळा. त्यामध्ये आपण तिसरं गणित बघणार आहोत 12x वर्ग अधिक 61x अधिक 77. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताला सुरुवात करूया. तर गणित सुरू करत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे बेटा की याच्यामध्ये नेमकं काय बघा काळजीपूर्वक. तर तुम्ही ही टोपी लिहून घ्यायची. ही टोपी मी इथं खाली काढतो मोकळ्या याच्यात. ती टोपी तुम्ही लिहून घ्यायची. बघा 12 गुणिले 77 आधी ह्या दोघांचा आपल्याला काय करून घ्यावं लागेल, गुणाकार करून घ्यावा लागेल. बघा 12 7 84, 4 हातच्याला 8. ओके, आणि 12 7 84, 84 8 किती 924. म्हणजेच आपण जर विचार केला बाळांनो, तर आपल्याला पहिल्या स्टेपसाठी ही जी टोपी असते ही फार महत्त्वाची असते. आपल्याला 924 अशा संख्या शोधायच्या आहेत की त्या दोन संख्यांचा गुणाकार 924 असला पाहिजे. आता डोक्यावर जर धन असेल तर पायाशी काय येतील, पहिलं बीचं पद पाहिलं ते कसं आहे धन, पण दोघी कसे येतील धन येतील. बरोबर. आता दोघी धन येतील तर 924 गुणाकार येण्यासाठी अशा दोन संख्या शोधा की त्यांची बेरीज, त्यांची काय येईल बेरीज, त्यांची जी बेरीज आहे, ही जी बेरीज आहे त्यांची ती किती आली पाहिजे, तर ही 61 आली पाहिजे. मग अशा आपण दोन संख्या शोधूया. तर शोधताना विचार करा बाळांनो, 924 म्हणजे जवळजवळ 900 कोणाचा वर्ग आहे, तर आपल्या लक्षात आलं की 900 कोणाचा वर्ग आहे, तर 30चा. 30 गुणिले 30, पण 30 अधिक 30 यांची बेरीज केली किती होते 60. आपल्याला किती हवे 61. म्हणून आपण काय करूया, एका 30ला वाढून घेऊया आणि त्याला करून घेऊया 31. आता या दोघांचा जर गुणाकार केला तो किती होतो बघा, हा शून्याचा, हा जो शून्य आहे हा शून्य, हा शून्याचा शून्य ठेवला. 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 930. आपली बेरीज किती आहे 924. म्हणजे हे अवयव आपले चालणार नाही. म्हणजे काय करायचं बेटा, हा जो 31 आहे ना, 31ला 1ने वाढवलं त्याला केलं 32. 31ला 1ने वाढवलं त्याला केलं 32. आणि या 30ला काय केलं एकाने, 30ला काय करूया आपण, 30ला एकाने कमी करूया. 30ला एकाने कमी केलं. मग 30ला जर एकाने कमी करणार तेव्हा 30 काय होईल, तेव्हा 30ला जर 1ने कमी केलं तर 30 किती होईल, 30 होईल तुमचा 29. 30 किती होईल 29. ओके, मग हा झाला 29. बरोबर. आता यांचा गुणाकार करा 32 आणि 29, मग 9 दुने 18. बरोबर. एकसाने किती 4. चालेल का, तर नाही. म्हणून हे सुद्धा चालणार नाही. मग हे चालणार नाही म्हणजे याचा अर्थ काय की आपण काय करूया की यांना कट करून टाकूया. म्हणजेच आता आणखीन एकेकाने जर आपण वाढायचं म्हटलं बाळांनो, म्हणजे बघा कसं, तिथे होता 29. बरोबर. त्या 29ला जर आपण 1ने कमी केलं, 29ला जर 1ने कमी केलं तर किती होईल, तो होईल तुमचा 28. तो काय होईल 28. आणि 32ला एकाने वाढवलं तो काय होईल 33. आता या दोघांचा गुणाकार करून बघा, 3 3 8 24, 4 चाला 4 4 किती 2, आणि 3 8 24, सॉरी 3 2 6, 6 2 8 म्हणजे 84. बरोबर. मग 84 आणि या दुसऱ्या 3 जेव्हा गुणाल पुन्हा उत्तर काय येईल 84. या दोघांची जर बेरीज केली उत्तर किती आले 4चा 4, 8 4 12, 2 चला 1 म्हणजे उत्तर किती आलं 924. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आपलं आता लक्षात आलं की जर आपण काय केलं, जर ह्या टोपीमध्ये काळजीपूर्वक विचार केला तर डोक्यावर अधिक 924 असताना म्हणजे अशा दोन संख्या आपण शोधल्या की त्यांचा गुणाकार काय येतो, त्यांचा गुणाकार येतो किती 924, आणि त्यांची बेरीज किती येते 61. कळलं का. मग आपण काय करूया, आता हे लिहून काढूया बेटा. बरं कसं, अगदी सोपं. बघा आपण सुरुवात करूया गणिताला. मग याचं उत्तर या सुरुवात केली बरोबर काय येईल, तर 12x वर्ग, 12x वर्ग, 12x वर्ग असं जर आपण लिहिलं अधिक 12x वर्ग अधिक
तर आपल्याला अवयव काय भेटला होता, या 61ची आपण फोड काय निघालो आहे, कशाची, या 61ची. मग आपल्याला अवयव काय भेटला आहे, तर अवयवचा जर आपण विचार केला तर अधिक किती, तर मोठा अवयव कुठला होता, 33x अधिक दुसरा अवयव आपल्याला भेटला होता 28x. मोठ्याला पुढे लिहायचं असतं बेटा, 28x म्हणजे ही कोणाची फोड झाली, 61ची फोड झाली. आणि अधिक 77 आहे जसेच्या तसे. आता पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा आपण बघू ते आपल्या लक्षात येईल. बरोबर. आता काय करा बेटा, 12 म्हणजे काय, 12x वर्ग. जसं याची फोड केली, 12x वर्गाची जर मी फोड केली बेटा, तर ती कशी होईल बघा, 3 गुणिले 4 गुणिले x गुणिले x, बरोबर, म्हणजे 12x वर्ग. तशी 33ची फोड केली तर 3 गुणिले 11 गुणिले x, राईट. तर या दोघांमध्ये कॉमन काय ते बघा, दोघांमध्ये कॉमन काय आहे, 3, बरोबर. कॉमन काय आहे, x. म्हणजे आपण काय कॉमन काढू शकतो, तर 3x हे आपण कॉमन काढू शकतो. येते का लक्षात. म्हणजे 3x जर आपण कॉमन काढलं तर काय शिल्लक राहील त्या ठिकाणी, तर शिल्लक काय राहील बघा बाळांनो, शिल्लक काय राहील, 4 आणि x. म्हणजे पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहून 4 आणि x, तर दुसऱ्या टर्ममध्ये काय शिल्लक राहून जाईल, फक्त 11. आलं का लक्षात. म्हणजे काय कॉमन निघणार आहे, तर 3 आणि x हे कॉमन निघणार आहे. तर आता आपण बघूया बघा, मग तुमच्या लक्षात आलं कॉमन काय निघतं आहे, 3x हा कॉमन निघतो आहे. म्हणजे काय उरतं आहे मग, तर कंसात उरतं आहे की 3 चोक 12 आणि x गुणिले x म्हणजे x वर्ग अधिक काय शिल्लक राहिलं इथे, x तर बाहेर गेला, मग 3 11 33 म्हणजे 11 त्रिक 33. अशा पद्धतीने या ठिकाणी हे आलं. तर बाळांनो लक्षात घ्यायचं की या ठिकाणी जो सामायिक घटक आहे, म्हणजे कुठला, 4x अधिक 11 हा सामायिक आहे. तर याला काय करायचं असतं बाळा, तर याला डोळे बंद करून जसाच्या तसा लिहायचा असतो. डोळे बंद करून काय करायचा असतो, तसाच्या तसा लिहून घ्यायचा असतो. कोणाला, जो सामायिक निघत नाही त्याला. आता बघा आपण काय करूया, हा सामायिक निघत नाही ना, तर ह्या जसता ठेवून घेतला, बरोबर ठेवला. आता या दोघांमध्ये बघा तिसरं पद बघा, तिसरं पद दिसतंय का तुम्हाला, कुठलं, इथे 28x आहे, बरोबर. इथे किती x आहेत, 4x आहेत. तर 4 आणि 28 यांचा काही संबंध आहे का, तर आहे. 4चा पाढा बोलून बघा, 4 7 28. आणि म्हणून या दोघांच्या मध्ये काय येतील बेटा, तर या ठिकाणी मध्ये येईल 7. किती येईल, 7. 4 7 28. परंतु तिथं काय आहे, हा धन आहे आणि 28 पण धन आहे, 4 पण धन आहे, म्हणून तिथं कुठलं चिन्ह आलं, धनचिन्ह आलं. आलं का तुमच्या लक्षात. आणि अशा पद्धतीने हे अवयव झाले. आता पुढच्या स्टेपला जर आपण पाहिलं तर इथे बघा, 4x अधिक 11 4x अधिक 11 दोघे कसे आहेत, सामायिक आहेत. मग या दोघांना काय करून घ्यायचं, काढून घ्यायचं. या दोघांना जर मी काढून घेतलं तर काय होईल बघा, 4x अधिक 11. ओके. मग पहिल्या स्टेपमध्ये काय शिल्लक राहिलं होतं, तर 3x आणि दुसऱ्यामध्ये काय राहिलं, अधिक 7. मग कसं उत्तर येईल बघा, तर उत्तर कसं येईल, अशा पद्धतीने पहिल्या बॉक्समध्ये काय शिल्लक राहिलं होतं, 3x आणि दुसऱ्या बॉक्समध्ये काय शिल्लक राहिलं, अधिक 7. आणि अशा पद्धतीने आपले या ठिकाणी अवयव झालेले आहेत. बाळा ह्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला लाल पेनने आधी लिहून दिलं होतं, तर ते इथे या ठिकाणी तुम्ही ह्या स्टेपला असं लिहून घ्यायचं आहे. कसं, या ठिकाणी अधिक 924 आणि अधिक 33 अधिक 28. ओके. या ठिकाणी आपण थांबूया.